हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाबीट एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर. तर स्टार्ट करूया आपण आजच्या सेशनला. बघूया 10 व्होकॅब्युलरीचे वर्ड्स, त्यांचे सिनोनिम्स, अँटोनिम्स, मराठी, हिंदी आणि इंग्लिश मध्ये मिनिंग्स बघूया. सोबतच जे पण सेंटेन्स दिलेला आहे सो त्या सेंटेन्स तुम्ही एकदा ट्राय करून बघा की सेंटेन्स मध्ये वर्डला कसं यूज करण्यात आलेला आहे आणि सेंटेन्सचा काय अर्थ होतो तो वर्ड यूज केल्यानंतर. सो हे ट्राय करून बघा आणि स्वतःच्या मनाने काही इझी इझी सेंटेन्सेस तयार करत चला, जे पण वर्ड्स दिलेले आहेत त्यांना घेऊन. ओके, सो स्टार्ट करूया आपण आजच्या सेशनला. फर्स्ट वर्ड आहे आपला आजचा, तो आहे मेलिफ्लुएन्स. ओके, काय आहे? MELLIFLUOUS. याला प्रोनाउन्स कसं करायचं आहे तर मेलिफ्लुएन्स. मेलिफ्लुएन्स. ओके, मेलिफ्लुएन्सचं काय मिनिंग होतं इंग्लिश मध्ये तर हॅव्हिंग अ प्लेझंटली फ्लोईंग क्वालिटी सजेस्टिव्ह ऑफ म्युझिक. ओके, इंग्लिश मध्ये काय मिनिंग आहे मग मेलिफ्लुएन्सचं? हॅव्हिंग अ प्लेझंटली फ्लोईंग क्वालिटी सजेस्टिव्ह ऑफ म्युझिक. सो हिंदीमध्ये याचं मिनिंग काय होतं तर मधुर. सो मेलिफ्लुएन्सचं हिंदीमध्ये मिनिंग होतं मधुर. मराठीमध्ये सुद्धा त्याला मधुर असंच म्हटलं जातं. म्हणजेच मराठीमध्ये आणखी काय होतं तर मंजूळ आहे किंवा काय होतं सुरेल आवाज आहे. त्याला इंग्लिशमध्ये काय वर्ड यूज करण्यात येतं? मेलिफ्लुएन्स. सो याचं हिंदीमध्ये मिनिंग आहे मधुर, मराठीमध्ये पण मधुर होतं. आणखी काय होतं? गोड. ओके, आपण म्हणतो ना किती गोड आवाज आहे. सो गोड, मंजूळ आणि सुरेल आवाज. तर मेलिफ्लुएन्सचं इंग्लिशमध्ये मिनिंग होतं हॅव्हिंग अ प्लीझंटली फ्लोईंग क्वालिटी सजेस्टिव्ह ऑफ म्युझिक. हिंदीमध्ये होतं मधुर. मराठीमध्ये मिनिंग होतं मेलिफ्लुएन्सचं मधुर, गोड, मंजूळ आणि सुरेल आवाज. सिनोनिम्स आहेत मेलोडिक, स्वीट टोन आणि सूदिंग. आणि अँटोनिम्स काय आहेत? स्ट्रायडंट, हार्श आणि डिसोनंट. सिनोनिम्स आहेत मेलोडिक, स्वीट टोन आणि सूदिंग. आणि अँटोनिम्स आहेत स्ट्रायडंट, हार्श आणि डिसोनंट. सेंटेन्स दिलेला आहे, सेंटेन्स मध्ये कसं मेलिफ्लुएन्सला यूज करण्यात आलेला आहे एकदा तुम्ही ट्राय करून बघा. नेक्स्ट वर्ड आहे लार्डर. LARDER, लार्डर. लार्डरचं इंग्लिशमध्ये मिनिंग होतं अ स्मॉल रूम ऑर एरिया वेअर फूड इज केप्ट. काय आहे इंग्लिशमध्ये मिनिंग लार्डरचं? अ स्मॉल रूम ऑर एरिया वेअर फूड इज केप्ट. म्हणजेच एखादी लहान खोली किंवा लहान अशी जागा जिथे काय आपण खाद्यपदार्थ किंवा अन्न वगैरे ठेवत असतो, अन्नाचा साठा किंवा खाद्यपदार्थाचा साठा ठेवत असतो, त्याला काय म्हटलं जातं? इंग्लिशमध्ये वर्ड यूज करण्यात येतं लार्डर. हिंदीमध्ये लार्डरचं मिनिंग होतं भंडारघर. मराठीमध्ये काय होतं? आपण म्हणतो कोठीमध्ये ठेवलेलं आहे. ओके, धान्य जे आहे, धान्य आपण कुठे ठेवतो? कोठीमध्ये ठेवतो, एखाद्या अशा जागेवर ठेवतो. त्याला काय म्हटलं जातं? लार्डरला मराठीमध्ये कोठी किंवा अन्य धान्य साठवण्याची जागा. आणखी काय होतं? अन्न साठा खोली, खाद्यपदार्थाचे कपाट. सो लार्डरचं मराठीमध्ये काय मिनिंग होतं तर कोठी, अन्नधान्य साठवण्याची जागा, अन्न साठा खोली आणि खाद्यपदार्थाचे कपाट. सिनोनिम्स आहेत लार्डरचं पॅन्ट्री आणि कबर्ड. पॅन्ट्री आणि कबर्ड. नेक्स्ट वर्ड आहे फ्रुगल. फ्रुगलचं इंग्लिशमध्ये मिनिंग होतं स्पेअरिंग ऑर इकॉनॉमिकल विथ रिगार्ड टू मनी ऑर फूड. स्पेअरिंग ऑर इकॉनॉमिकल विथ रिगार्ड टू मनी ऑर फूड. सो याला इंग्लिशमध्ये काय वर्ड यूज करण्यात येतो या मिनिंगला तर आहे फ्रुगल. म्हणजेच काय तर हिंदीमध्ये फ्रुगलचा अर्थ होतो मितव्ययी. मराठीमध्ये सुद्धा मितव्ययी असंच म्हटलं जातं फ्रुगलला. आणखी काय होतं की काटकसरी, जो काटकसर करतो. ओके, काटकसरी, कमी खर्चाचा, साधा आणि बचत करणारा. ओके, सो फ्रुगलचं काय आहे मराठीमध्ये मिनिंग तर मितव्ययी, काटकसरी, कमी खर्चाचा, साधा आणि बचत करणारा. याला इंग्लिशमध्ये वर्ड यूज करण्यात येतं फ्रुगल. सिनोनिम्स आहेत फ्रुगलचे
इकॉनॉमिकल, थ्रिफ्टी आणि प्रुडंट. इकॉनॉमिकल, थ्रिफ्टी आणि प्रुडंट. आणि अँटोनिम्स आहेत वेस्टफुल, स्पेंडथ्रिफ्ट आणि प्रोफिलिगेट. अँटोनिम्स काय आहेत? वेस्टफुल, स्पेंडथ्रिफ्ट आणि प्रोफिलिगेट. नेक्स्ट बघूया, नेक्स्ट वर्ड काय आहे? ओके, नेक्स्ट वर्ड आहे सिंटिला. SCINTILLA. त्याला प्रोनाउन्स कसं करायचं आहे? तर सिंटिला. SCINTILLA म्हणजे काय होतं? सिंटिला. सो सिंटिलाचं इंग्लिशमध्ये मिनिंग होतं अ व्हेरी स्मॉल अमाऊंट. अ व्हेरी स्मॉल अमाऊंट म्हणजेच काय? तर अंश. मराठीमध्ये सुद्धा अंश असंच म्हटलं जातं. हिंदीमध्ये सुद्धा सिंटिलाला अंशच म्हटलं जातं. आणखी काय होतं? कण, ठिणगी आणि किंचित भाग. सो मराठीमध्ये सिंटिलाचा काय अर्थ होतं? तर अंश, कण, ठिणगी आणि किंचित भाग. सिनोनिम्स काय आहेत सिंटिलाचे? ग्लिमर, श्रेड आणि बिट. ग्लिमर, श्रेड आणि बिट. आणि अँटोनिम काय आहे? लॉट, बुशेल आणि प्लेंटी. सिनोनिम्स आहेत ग्लिमर, श्रेड आणि बिट. आणि अँटोनिम्स आहेत लॉट, बुशेल आणि प्लेंटी. सो सेंटेन्सेस जे आहे, सेंटेन्सला एकदा तुम्ही ट्राय करून बघा की कसं इथे सिंटिलाला यूज करण्यात आलेला आहे. नेक्स्ट वर्ड बघूया काय आहे. ओके, नेक्स्ट वर्ड आहे कंप्लेझंट. काय आहे? कंप्लेझंट. COMPLAISANT. कंप्लेझंट. कंप्लेझंटचं इंग्लिशमध्ये मिनिंग काय होतं? विलिंग ऑर इगर टू प्लीज अदर पीपल. विलिंग ऑर इगर टू प्लीज अदर पीपल. याला इंग्लिशमध्ये काय वर्ड होतं? यूज कंप्लेसंट. कंप्लेसंटला मग हिंदीमध्ये काय मिनिंग आहे? तर उदार. ओके, सो उदार आहे, परोपकारी आहे, किंवा आपण त्याला म्हणू शकतो आज्ञाधारक पण म्हणू शकतो. उपकार करता, जो उपकार करतो त्याला इंग्लिशमध्ये वर्ड यूज करण्यात येतं कंप्लेसंट. आणि हिंदीमध्ये काय मिनिंग होतं? उदार. मराठीमध्ये सुद्धा कंप्लेसंटला उदार असंच म्हटलं जातं. आणखी काय होतं? परोपकारी, उपकार करता. आणखी काय होतं? आज्ञाधारक, दुसऱ्याच्या मर्जीनुसार वागणारा. ओके, सो कंप्लेसंटचं काय मिनिंग आहे मराठीमध्ये? उदार, परोपकारी, उपकार करता, आज्ञाधारक आणि दुसऱ्यांच्या मर्जीनुसार वागणारा. सो याला काय वर्ड यूज करण्यात येते इंग्लिशमध्ये? कंप्लेसंट. सिनोनिम्स काय आहेत? तर ग्रॅशियस, ॲक्विएशंट आणि ॲग्रीएबल. परत बघूया आपण याचं थोडं प्रोनाउन्सिएशन तुम्हाला सांगून देते मी कसं करायचं आहे. सो सिनोनिम्स काय आहेत कंप्लेसंटचे? ग्रॅशियस. आणखी याला काय म्हटलं जातं? ACQUIESCENT ला ॲक्विएशंट. ओके, ॲक्विएशंट. ॲक्विएशंट आणि ॲग्रीएबल हे आहेत सिनोनिम्स कंप्लेसंटचे. नेक्स्ट वर्ड आहे एस्च्यू. ESCHEW. एस्च्यू. एस्च्यू. सो इश्यूचं काय मिनिंग आहे? डेलिबरेटली अवॉइड युजिंग, अबस्टेन फ्रॉम. डेलिबरेटली अवॉइड युजिंग, अबस्टेन फ्रॉम. हे काय आहे? इश्यूचं मिनिंग आहे. सो इश्यूचं हिंदीमध्ये काय मिनिंग होतं? त्याग करणं. इंग्लिशमध्ये काय आहे? सो हे परत मिनिंग परत परत वाचायचे कारण की हे तुम्हाला वन वर्ड सबस्टिट्यूशन म्हणून विचारू शकतात. म्हणून इश्यूचं काय मिनिंग होतं? डेलिबरेटली अवॉइड युजिंग, अबस्टेन फ्रॉम. हिंदीमध्ये मिनिंग होतं त्याग करणं. मराठीमध्ये काय होतं? टाळणे, त्याग करणे आणि दूर राहणे. ओके, अवॉइड करणे म्हणजे काय? तर टाळणे. सो इश्यूचं मराठीमध्ये मिनिंग काय होतं? टाळणे, त्याग करणे आणि दूर राहणे. सिनोनिम्स आहेत अवॉइड, इवेड आणि इस्केप. अवॉइड, इवेड आणि इस्केप. आणि अँटोनिम्स आहेत सीक, ऍक्सेप्ट आणि परस्यू. सीक, ऍक्सेप्ट आणि परस्यू. सो सेंटेन्स दिलेला आहे, सेंटेन्स तुम्ही एकदा ट्राय करून बघा काय होतं त्याचं मिनिंग. नेक्स्ट वर्ड आहे स्नूटी. स्नूटीचं इंग्लिशमध्ये मिनिंग होतं being or characteristic of a person who has an offensive air of superiority and tends to ignore or
डिस्डेन एनीवन रिगार्डेड ॲज इन्फेरियर. ओके, परत एकदा वाचल्यानंतर तुम्हाला कळेल की त्याचं काय मिनिंग होतं. सो स्नूटीचं इंग्लिशमध्ये काय मिनिंग आहे? बीइंग ऑर कॅरेक्टरिस्टिक ऑफ अ पर्सन who has an offensive air of superiority and tends to ignore or disdain anyone regarded as inferior. म्हणजे स्वतःला काय समजणे, स्वतःला एकदम म्हणजे गर्विष्ठ असणे, जो अहंकारी आहे, जो दुसऱ्याला इन्फेरियर समजतो, स्वतः सुपेरियर आहे असा समजतो, गर्विष्ठ आहे, त्याला काय म्हटलं जातं? स्नूटी असं म्हटलं जातं इंग्लिशमध्ये वर्ड. सो हिंदीमध्ये त्याला काय म्हटलं जातं? दुष्ट. मराठीमध्ये काय होतं मिनिंग स्नूटीचं? गर्विष्ठ. ज्याला स्वतःवर खूप गर्व आहे, सुपिरियॉरिटी कॉम्प्लेक्स आपण म्हणतो, सो त्यालाच काय म्हटलं जातं? स्नूटी. ओके, ज्याला खूप सुपिरियॉरिटी कॉम्प्लेक्स असतो त्यालाच इंग्लिशमध्ये वन वर्ड आहे स्नूटी. हिंदीमध्ये मिनिंग होतं दुष्ट, मराठीमध्ये होतं गर्विष्ठ, अहंकारी आणि घमेंडी, जो घमेंडी आहे. सो मराठीमध्ये काय होतं स्नूटीचं मिनिंग? गर्विष्ठ, अहंकारी आणि घमेंडी. सिनोनिम्स आहेत ॲरोगंट, स्नोबिश आणि हॉटी. ॲरोगंट, स्नोबिश आणि हॉटी हे सिनोनिम्स आहेत कशाचे? स्नूटीचे. आणि अँटोनिम्स काय आहेत? डेमोक्रॅटिक, हंबल आणि मॉडेस्ट. डेमोक्रॅटिक, हंबल आणि मॉडेस्ट. नेक्स्ट बघूया, नेक्स्ट वर्ड आहे ड्रब. DRUB, ड्रब. सो ड्रबचं काय मिनिंग होतं? हिट ऑर बीट समवन रिपीटेडली. ओके, म्हणजे परत 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 त्याला काय करणे? मारणे किंवा झोडपणे. त्याला काय म्हटलं जातं? इंग्लिशमध्ये वन वर्ड यूज करण्यात येतो, तो आहे ड्रब. सो ड्रबचं इंग्लिशमध्ये मिनिंग आहे हिट ऑर बीट समवन रिपीटेडली. ओके, हिंदीमध्ये मिनिंग होतं पीटना, मराठीमध्ये काय होतं? मारणे. मारणे, पीटणे, झोडपणे आणि तुळवणे. ओके, लहानपणी जर आपण काही एखादी घरातली चांगली महागातली वस्तू असली ती जर आपण खराब केली किंवा तोडफोड केली तर आपली आई कशी आपल्याला लहानपणी झोडपायची, तर त्यालाच काय म्हटलं जातं? रिपीटेडली हिट करणे किंवा मारणे. ओके, म्हणजेच ड्रब. सो मराठीमध्ये मिनिंग होतं ड्रबचं मारणे, पिटणे, झोडपणे आणि तुडवणे. हिंदीमध्ये होतं पिटणं. सिनोनिम्स काय आहेत ड्रबचं? हिट, बीट आणि स्मॅश. हिट, बीट आणि स्मॅश. नेक्स्ट वर्ड आहे ऍडजंक्ट. ADJUNCT म्हणजे काय होतं? ऍडजंक्ट. प्रोनाउन्स कसं करायचं आहे ह्याला? ऍडजंक्ट. ओके, सो ऍडजंक्टचं इंग्लिशमध्ये काय मिनिंग आहे? अ पर्सन हु हेल्प्स अ मोर स्किल्ड पर्सन. ओके, म्हणजेच एखादा पर्सन आहे, तो जो एखादा चांगला पर्सन आहे, म्हणजे त्याला खूप साऱ्या स्किल्स येतात, त्या स्किल पर्सनला जो शिकाऊ पर्सन हेल्प करतो त्याला काय म्हटलं जातं? ऍडजंक्ट. ओके, अ पर्सन हु हेल्प्स अ मोर स्किल्ड पर्सन. जास्त स्किल असणाऱ्या व्यक्तीला जो पर्सन हेल्प करतो, तो हेल्प करणारा जो पर्सन आहे त्याला इंग्लिशमध्ये वर्ड यूज करण्यात येतं ऍडजंक्ट. ओके, सो याचं हिंदीमध्ये काय अर्थ होतं? सहाय्यक. मराठीमध्ये आपण काय म्हणू त्याला? सहाय्यक. आणखी काय होतं? मदतनीस आणि सहकारी. सो ऍडजंक्टचं हिंदीमध्ये काय मिनिंग होतं? सहाय्यक. मराठीमध्ये होतं सहाय्यक, मदतनीस आणि सहकारी. इंग्लिशमध्ये होतं अ पर्सन हु हेल्प्स अ मोर स्किल्ड पर्सन. सिनोनिम्स आहेत ऍडजटंट, अप्रेंटिस आणि असिस्टंट. सिनोनिम्स काय आहेत मग ऍडजंक्टचं? ऍडजटंट, अप्रेंटिस आणि असिस्टंट. तो सेंटेन्स दिलेला आहे ते कसं ऍडजंक्टला यूज करण्यात आलेला आहे एकदा तुम्ही ट्राय करून बघा. आणि आपल्या आजच्या सेशनचा लास्ट वर्ड काय आहे? तर सबज्युगेटेड. ओके, काय आहे? सबज्युगेटेड. SUBJUGATED. सबज्युगेटेड. सबज्युगेटेडचं काय आहे इंग्लिशमध्ये मिनिंग? तर ब्रिंग अंडर डॉमिनेशन ऑर कंट्रोल स्पेशली बाय कॉन्क्वेस्ट. काय आहे मिनिंग सबज्युगेटेडचं? ब्रिंग अंडर डॉमिनेशन ऑर कंट्रोल स्पेशली बाय कॉन्क्वेस्ट म्हणजेच होतं सबज्युगेटेड. हिंदीमध्ये सबज्युगेटेडचं मिनिंग काय आहे? तर अधीन करणं. मराठीमध्ये काय होतं? अधीन करणे. अधीन करणे. आणखी काय होतं? वश
करणे, जिंकणे आणि दाबून ठेवणे. ओके. सो सबज्युगेटेडचं इंग्लिशमध्ये मिनिंग होतं ब्रिंग अंडर डॉमिनेशन ऑर कंट्रोल. ओके. स्पेशली बाय कॉन्क्वेस्ट. हिंदीमध्ये त्याचं मिनिंग होतं अधीन करणं, मराठीमध्ये होतं अधीन करणे, वश करणे, जिंकणे आणि दाबून ठेवणे. सिनोनिम्स आहेत कॉन्कर, वँक्विश आणि ओव्हर पॉवर्ड. कॉन्कर, वँक्विश्ड आणि ओव्हर पॉवर्ड हे आहेत सिनोनिम्स सबज्युगेटेडचे. आणि अँटोनिम्स काय आहेत डिस्चार्ज, एमॅन्सिपेटेड आणि इनफ्रँचाइज्ड. अँटोनिम्स काय आहेत परत एकदा सांगतो तुम्हाला कसं प्रोनाउन्स करायचं आहे. सो अँटोनिम्स आहेत सबज्युगेटेडचे डिस्चार्ज्ड, इमॅन्सिपेटेड आणि इनफ्रँचाइज्ड हे आहेत अँटोनिम्स सबज्युगेटेडचे. ओके. हे पण सेंटेन्स मध्ये सबज्युगेटेडला कसं यूज केलेलं आहे एकदा ट्राय करून बघा. स्वतःच्या मनाने इझी सेंटेन्सेस ट्राय करून बघा. त्याच्यामुळे तुम्हाला आणखी कळेल की काय त्या सेंटेन्स मध्ये कसं यूज करण्यात आलेलं आहे त्या वर्डला किंवा त्या वर्डचं काय मिनिंग होतं हे तुम्हाला जास्त प्रकारे कसं कळेल जेव्हा तुम्ही स्वतःच्या मनाने सेंटेन्सेस तयार कराल. कारण की तुम्हाला असेचे असे वर्ड्स येत नाहीत. एक्झाम्स मध्ये कसं येतं की याचं अपोजिट काय होऊ शकतं, याचं सिनोनिम्स काय आहेत, अँटोनिम्स काय आहेत किंवा वन वर्ड आपण काय यूज करू या सेंटेन्स करता किंवा या मिनिंग करता आपण काय वन वर्ड यूज करू असे तुम्हाला क्वेश्चन्स येतात. आणि जे पण रिडिंग कॉम्प्रिहेन्शन आहे, जे पण पॅराग्राफ्स येत असतात त्याच्यामध्ये एखादी फिल इन द ब्लँक दिली असते, तर त्या फिल इन द ब्लँक मध्ये त्या सेंटेन्स मध्ये कोणता वर्ड यूज करावा लागतो. सो ते सुद्धा तुम्हाला कळायला पाहिजे की त्या सेंटेन्स नुसार तिथे कोणता वर्ड आपण यूज करू शकतो. सो म्हणून ट्राय करत चला डेलीचे 10 वर्ड्स तरी वाचत चला. जे पण आपले आजचे सेशन झालेले आहे ते सेशन परत परत बघायचे, नाही परत परत बघायचे. तुम्ही जर नोट डाऊन केलेलं आहे सो ते नोट डाऊन केलेल्या मधून तुम्ही परत परत वाचत चला, रिव्हिजन करा. आणि तुम्ही जर तुमच्याकडे जर इंग्लिश न्यूजपेपर असेल किंवा आजकाल सगळ्यांकडे गुगल आहे सो त्याच्यामध्ये तुम्ही एखादा पॅरेग्राफ बघू शकता. त्या पॅरेग्राफ मध्ये तुम्हाला जे जे एखादा तो पॅरेग्राफ वाचा, नाही समजला परत वाचायचा आणि त्याच्यामधले जे हार्ड वर्ड्स आहेत ते हार्ड वर्ड एका नोटबुक मध्ये नोट डाऊन करायचे आणि त्याचं मिनिंग बघायचं की काय होऊ शकतं म्हणून नंतर परत एकदा वाचायचा. म्हणजे तुम्हाला तो पॅरेग्राफ पटकन समजून येईल. त्याला मग काय असं क्वेश्चन काय विचारलं जातं की हा जो पॅरेग्राफ आहे याला तुम्ही काय टायटल द्याल. सो जेव्हापर्यंत तुम्हाला तो पॅरेग्राफचा अर्थच नाही समजणार तर तुम्ही त्या पॅरेग्राफला काय टायटल द्याल, त्या पॅसेजला काय टायटल देणार. म्हणून तुम्हाला पॅरेग्राफ सुद्धा समजला पाहिजे की त्यामुळे तुम्हाला त्या पॅरेग्राफला टायटल देण्यात आलेला आहे, यूज करू शकता तुम्ही. ओके. सो परत एकदा तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा जर तुम्हाला सेशन आवडलं असेल तर. आणि याची पीडीएफ तुम्हाला व्हिडिओच्या खाली लिंक मध्ये मिळून जाणार. त्या लिंकवर जाऊन तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाणार, तिथे लिंक आहे, त्या लिंकवर जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता. सो तुम्हाला सेशन आवडलं असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू ऑल ऑफ यू.